हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण डी-एस-ए कंप्लीट कोर्स किंवा डी-एस-ए सीरीज जी आहे ती चालू केलेली आहे. याच्यामध्ये आपला सेक्शन नंबर 2 ॲरेज याचा कन्सेप्ट आपण बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरे इंडेक्सिंग इन पायथॉन हे पूर्ण कन्सेप्ट आपण बघणार आहोत. तर ॲरेमध्ये इंडेक्सिंग तुमची कशी केली जाते किंवा त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत आणि त्याच्यावरचे प्रोग्राम आपण रन करून बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा, जे प्लेसमेंटची तयारी किंवा इंजिनिअरिंगमध्ये असतील आणि जे डी-एस-ए शिकत असतील त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच आपल्याला माहिती पाहिजे की ॲरे इंडेक्सिंग कशी राहते. तर ॲरेमध्ये इंडेक्सिंग कशी केली जाते, ॲरेला त्याच्यामध्ये काय काय केलं जातं त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर ॲरे इंडेक्सिंग मीन्स ॲक्सेसिंग अ स्पेसिफिक एलिमेंट ऑफ ॲन ॲरे युजिंग इट्स इंडेक्स. तर ॲरेमध्ये काय असतं की तुम्ही खूप सारे एलिमेंट्स तिथे स्टोअर करत असता, पण ते स्टोअर केलेले एलिमेंट्स जर तुम्हाला ॲक्सेस करायचे असतील तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो, इथे इंडेक्सचा यूज करत असतो. तर इंडेक्स म्हणजेच काय, त्या प्रत्येक एलिमेंटची तिथे पोझिशन असते तुमच्या ॲरेमध्ये. तर आपण या पोझिशनचा यूज करून किंवा या इंडेक्सचा यूज करून तिथे एलिमेंट्सला काय करत असतो, ॲक्सेस करत असतो. तर हे कसं करतो आपण हे डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एव्हरी एलिमेंट इन ॲन ॲरे हॅज अ युनिक पोझिशन कॉल्ड इंडेक्स. तर प्रत्येक एलिमेंटला तिथं युनिक पोझिशन असते तुमच्या ॲरेमध्ये आणि त्या पोझिशनलाच आपण इंडेक्स असं बोलत असतो. तर आपण पायथॉनमध्ये बघत आहोत. तर पायथॉनमध्ये काय असतं, इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0 नॉट 1. तर पायथॉनमध्ये आपली जी इंडेक्सिंग असते ती 0 पासून चालू होते, इंडेक्स नंबर 0 पासून. म्हणजेच काय की तुमचा जो फर्स्ट एलिमेंट असेल ॲरेमधला त्याची जी इंडेक्स असेल तो असेल 0, त्याची जी पोझिशन असेल ती असेल 0. त्यानंतर दुसरा जो एलिमेंट असेल त्याचे इंडेक्स असेल 1. तिसरा जो एलिमेंट असेल त्याचा इंडेक्स असेल 2. तर अशा प्रकारे 0 पासून आपली इंडेक्सिंग इथे चालू होते अँड सो ऑन. तर अशा प्रकारे इंडेक्सिंग इथे केली जाते तुमची पायथॉनमध्ये 0 पासून. त्यानंतर इंडेक्सिंगचा आपल्याला गरज का पडली, नीड काय आहे, तर इंडेक्सिंग काय करते, ॲलो करते डायरेक्टली ॲक्सेस एनी एलिमेंट इन ॲन ॲरे विदाऊट चेकिंग ऑल द अदर एलिमेंट्स. तर बाकीचे एलिमेंट्स न चेक करता आपण काय करतो, ॲरेमधून काय करत असतो, एलिमेंट्सला डायरेक्टली ॲक्सेस करतो इंडेक्सिंगच्या थ्रू. म्हणून आपली जी इंडेक्सिंग आहे ही पायथॉनमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. इन्स्टेड ऑफ सर्चिंग थ्रू द एंटायर ॲरे, एंटायर जो ॲरे असतो तुमचा तो सर्च नसता, त्याच्यामध्ये सर्चिंग न करता आपण काय करतो, सिम्पली इंडेक्सचा यूज करून त्या एलिमेंट्सला काय करत असतो, ॲक्सेस करत असतो. धिस मेक्स ॲक्सेसिंग ॲन एलिमेंट्स फास्ट अँड इझी. तर हे काय करतं, तुमचे जे एलिमेंट्सला ॲक्सेस करायची प्रोसेस आहे ती फास्ट करतं आणि इझी असते. म्हणून आपण इंडेक्सिंग यूज करत असतो. तर इंडेक्सिंग ही कशी वर्क करते याच्याबद्दल थोडंसं बघूयात. तर समजा तुमच्याकडे एक ॲरे आहे आणि ॲरेमध्ये हे 4 एलिमेंट्स आपण काय केलेले आहेत, स्टोअर केलेले आहेत. तर एलिमेंट आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये स्टोअर करतो पायथॉनमध्ये आणि कॉमाने त्याला सेपरेट करत असतो. तर तुमचा जो पहिला एलिमेंट इथे दिसत आहे तुम्हाला 10. तर 10ची व्हॅल्यू इथे आपल्याला दिलेली आहे आणि याचा इंडेक्स काय दिलेला आहे आपल्याला, 0. तर 10चा इंडेक्स असेल 0. त्यानंतर तसंच 20 आहे, 20चा इंडेक्स असेल आपल्याकडे 1. त्यानंतर 30 आहे, 30चा इंडेक्स असेल आपल्याकडे 2 आणि 40 आहे, 40चा इंडेक्स असेल आपल्याकडे 3. तर या इंडेक्सच्या मदतीने आपण काय करत असतो, या ज्या व्हॅल्यूज आहेत तुमच्या सगळ्या ॲरेमधल्या, या सगळ्या ॲरेमधल्या व्हॅल्यूजला आपण काय करत असतो, तिथे ॲक्सेस करत असतो. टू ॲक्सेस एनी व्हॅल्यू वी सिम्पली यूज इट्स इंडेक्स. तर आता आपण काय करूयात, या इंडेक्सचा यूज करून ॲक्च्युअलमध्ये कशा व्हॅल्यूज आपण तिथे प्रिंट करतो याच्याबद्दल थोडंसं बघूयात. तर सिंटॅक्स काय आहे, तर सिंटॅक्स बघायचा झाला तर इथे तुम्ही सिम्पली ॲरे नेम आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण त्याचा इंडेक्स देत असतो कोणत्या पण एलिमेंटला ॲक्सेस करण्यासाठी. व्हेअर ॲरे नेम काय आहे, तुमच्या ॲरेचं नेम आहे तिथे, आणि इंडेक्स काय आहे, तर इंडेक्स काय आहे, पोझिशन ऑफ ॲन एलिमेंट. तर त्या पर्टिक्युलर एलिमेंटची तिथे पोझिशन असेल. तर अशा प्रकारे सिंपल याचा सिंटॅक्स आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ॲरेचं नेम द्यायचं आहे आणि कोणता एलिमेंट पाहिजेत आहे त्याचा इंडेक्स इथे तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये पायथॉनचं एक्झाम्पल बघूयात. एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला चांगलं कळेल. तर सगळ्यात पहिले काय करतो आपण, ॲरेला इथे नेम देतो आणि नेम दिल्यानंतर आपण काय केलेलं आहे, इथं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4 एलिमेंट स्टोअर केलेले आहेत. तर 10, 20, 30 आणि 40 असे 4 एलिमेंट्स आहेत आणि आपल्याला जर याची इंडेक्सिंग बघायची झाली तर 0 पासून चालू होईल. तर तुमचा जो 10 आहे तो 0 इंडेक्सला राहील, 20 जो आहे तो 1 इंडेक्सला राहील, तुमचा जो 30 आहे तो 2 इंडेक्सला राहील आणि 40 जो आहे तो 3 इंडेक्सला राहील.
जर आपल्याला स्पेसिफिक एलिमेंट इथे प्रिंट करायचा असेल तर तुम्ही काय करणार, प्रिंट स्टेटमेंट देणार आणि त्याच्यामध्ये ॲरेचं नेम असेल तुमचं जे पण असेल ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्क्वेअरमध्ये काय कराल, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तिथे इंडेक्स द्याल जो एलिमेंट तुम्हाला प्रिंट करायचा आहे. तर आपण इथे इंडेक्स 0 दिलेला आहे, तर 0 वरती कोणता एलिमेंट आहे, 10. तर आउटपुटमध्ये आपल्याला काय भेटेल, 10 एलिमेंट इथे प्रिंट होऊन भेटेल. त्यानंतर 2, आता इथे काय केलेलं आहे आपण, 2 इंडेक्सवरती जो पण ॲरे असेल, जो पण एलिमेंट असेल तो काय करणार आहे, आपण इथे प्रिंट करणार आहे. तर 0, 1 आणि 2 वरती कोणता आहे, तर 30 आहे. तर 30 आपल्याला आउटपुटमध्ये प्रिंट होऊन दिसेल. त्यानंतर प्रिंट केलेला आहे आपण इंडेक्स नंबर 3 वरचा. आता 3 वरचा कोणता आहे, 40 आहे, लास्ट एलिमेंट आहे. तर 40 काय होणार, आउटपुटमध्ये प्रिंट होणार. हेच एक्झाम्पल तुम्ही VS कोडमध्ये जाऊन सेम टू सेम तुम्ही लिहून तिथे कोड करून तिथे एक्सप्लेन करू शकता किंवा तिथे बघू शकता तुम्ही. तर सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला, हा कोड जो घ्यायचा आहे, हा कोड तुम्हाला VS कोडमध्ये जाऊन काय करायचं आहे, तिथे रन करायचा आहे. तर सिम्पली जाणार आपण VS कोडमध्ये. तर इथून VS कोडमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, फाईलवरती जाऊन न्यू फाईल क्रिएट करून घ्यायची आहे. न्यू फाईलमध्ये आपण काय टाकणार आहे, समजा इथे आपण काय करत आहे, इंडेक्सिंग. तर इंडेक्स टाकणार आपण. .py ने काय करणार, त्याचं एक्सटेन्शन आहे, तर आपण .py ने ती फाईल क्रिएट करणार. फाईल क्रिएट केल्यानंतर आपण इथे काय करणार, फाईलला सेव्ह करून घेणार. त्यानंतर तुमचा जो कोड आहे तो आपण इथे देणार. तर आपण काय केलेलं आहे, इथे आउटपुट पण आलेलं आहे. तर आपण काय केलेलं आहे, इथे इंडेक्सिंगसाठी काय केलेलं आहे, एक ॲरे क्रिएट केला आहे. त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज ज्या आहेत तुमच्या स्टोअर केलेल्या आहेत, 4 एलिमेंट्स आपण त्याच्यामध्ये स्टोअर केलेले आहेत. त्यानंतर प्रिंट करायचं आहे आपल्याला काही एलिमेंट्स, जसं की 0 इंडेक्सवरती कोणता एलिमेंट आहे तो प्रिंट करायचा आहे, 2 नंबर 1चा आणि 3 नंबरचा आपल्याला प्रिंट करायचा आहे. सिम्पली तुम्ही काय करणार, Ctrl+S करून याला सेव्ह करून घेणार तुमच्या प्रोग्रामला, आणि इकडे जाऊन तुम्ही काय करणार, रन करणार. रन केल्यानंतर तुम्हाला टर्मिनलमध्ये त्याचा ॲन्सर दिसेल आणि तुम्हाला जे एलिमेंट्स आहेत ते इंडेक्सिंगच्या थ्रू आपण काय केलेले आहेत, तिथे प्रिंट केलेले आहेत. जसं की सगळ्यात पहिला आपल्याकडे 10 आलेला आहे 0 इंडेक्सवरचा, त्यानंतर 30 आलेला आहे 2 इंडेक्सवरचा, आणि 40 आलेला आहे 3 इंडेक्सवरचा. तर अशा प्रकारे आपण इंडेक्सिंगचा यूज करून काय करत असतो, तुमचे जे एलिमेंट्स असतात ते प्रिंट करत असतो. तर याच्यानंतर आपण परत PPTवरती येऊयात आपल्या, आणि आपला जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे त्याच्याकडे जाऊयात. तर एक्झाम्पल नंतर काय आहे, तर पायथॉन जी आहे तुमची त्याच्यामध्ये काय करते, पायथॉन तुमचे जे नेगेटिव्ह इंडेक्स असतात, नेगेटिव्ह इंडेक्सला पण सपोर्ट करते. आता नेगेटिव्ह इंडेक्सिंग आपल्याला पायथॉनमध्ये बघायची आहे. तर पॉझिटिव्ह इंडेक्सिंग बघितली आपण, त्याच्यानंतर येते तुमची नेगेटिव्ह इंडेक्सिंग. आता पायथॉन ऑल्सो सपोर्ट्स नेगेटिव्ह इंडेक्सिंग. नेगेटिव्ह इंडेक्सेस स्टार्ट फ्रॉम एंड ऑफ ॲन ॲरे. जसं पॉझिटिव्ह तुमचं स्टार्टिंगपासून चालू होतं इंडेक्सिंगला, तसंच तुमचे जे नेगेटिव्ह इंडेक्स राहतात हे काय होता, एंडिंगपासून तिथे चालू करता तुमच्या एलिमेंट्सला प्रिंट करायला. तर एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथे बघू शकता की पॉझिटिव्ह इंडेक्स इथे, आणि हा जो आहे हा तुमचा ॲरे आहे, आणि याच्यामध्ये आपण 4 व्हॅल्यूज इथे घेतलेल्या आहेत. तर 4ही व्हॅल्यूजला आपण इथे बघू शकतो की पॉझिटिव्ह इंडेक्स हा 0 पासून चालू झालेला आहे, आणि तुमचा जो नेगेटिव्ह इंडेक्स आहे हा लास्ट एलिमेंटपासून चालू होतो. तर -1 पासून हा जो एलिमेंट आहे, तुमची इंडेक्सिंग आहे ही चालू होत असते पायथॉनमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता की तुमचा जो ॲरे -1 आहे हा काय करेल, तुमचा लास्ट एलिमेंट तुम्हाला प्रिंट करून देईल. त्यानंतर सेकंड लास्ट एलिमेंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, -2, आणि थर्ड लास्ट एलिमेंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, -3. तर अशा प्रकारे मायनस इंडेक्सिंग तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की सेम टू सेम इथे काय केलेलं आहे, आपण एक ॲरे क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत, आणि इथे आपण काय करत आहे, नेगेटिव्ह इंडेक्सिंग इथे देत आहे. तर -1 जो असेल तो आहे आपला 40. तर 40 आपल्याला आउटपुटमध्ये प्रिंट करून देणार. त्यानंतर -2 आहे, -2 काय करेल, आपल्याला 30 इथे आपल्याला आउटपुटमध्ये प्रिंट करून देणार. तर अशा प्रकारे लास्टपासून काय होतं, तुमचं इंडेक्सिंग इथे चालू होते, नेगेटिव्ह इंडेक्सिंग. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर हे पण तुम्हाला प्रिंट करून बघायचं असेल तर तुम्ही VS कोडमध्ये जाऊन सिम्पली फाईल क्रिएट करून तुम्ही काय करणार, तिथे हे प्रिंट करणार. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये काय करता, तुमचे जे एलिमेंट्स असतात त्यांना निगेटिव्ह इंडेक्सिंग करून पण तुम्ही तिथे ॲक्सेस करू शकता. तर सिम्पली तुम्ही हा कोड घेणार आणि VS कोडमध्ये जाणार आपल्या. VS कोडमध्ये आल्यानंतर तुम्ही ते एक्झाम्पल इथे घेणार. तर अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल घेतल्यानंतर इथे आपण परत रन करणार. तर परत इथे तुम्ही बघू शकता की 40 आणि 30 आपल्याला आउटपुटमध्ये दिसतंय. तर अशा प्रकारे तुम्ही याला ॲक्सेस करू शकता तुमच्या एलिमेंट्सला नेगेटिव्ह इंडेक्सिंगमध्ये. तर याच्यानंतर काय येतं, याच्यानंतर येतं की तुम्ही जर इंडेक्स जर इनव्हॅलिड दिला तर याच्यामध्ये काय होईल.
समजा तुमच्याकडे तुम्हाला एखादा एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे जो एलिमेंट एक्झिस्टच नाही करत तुमच्या ॲरेमध्ये, तर तेव्हा पायथॉन काय करेल, तुमचा इंडेक्स एरर तुम्हाला देईल प्रिंट करून. तर एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय केलं, ॲरे क्रिएट केला, त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज आपण स्टोअर केल्या. त्यानंतर आपण प्रिंट करत आहोत तुमच्या इंडेक्सची व्हॅल्यू 5. तर 5 नंबरचा जो इंडेक्स असेल तो एलिमेंट तुम्ही ॲक्सेस करत आहात इथे. तर इथे 10 जो आहे तो 0 आहे, त्यानंतर 21ला आहे, 32ला आहे आणि 43ला आहे. तर 5 नंबरचा इंडेक्स इथे अवेलेबलच नाही आहे तुमच्या ॲरेमध्ये आणि तुम्ही त्याला कॉल करत आहात, प्रिंट करत आहात. तर आउटपुटमध्ये काय देईल, तुम्हाला एरर देईल, इंडेक्स एरर. तर लिस्ट इंडेक्स एरर आउट ऑफ रेंज असं तुम्हाला तो आउटपुटमध्ये दाखवेल. कारण तुमच्या ॲरेमध्ये फक्त 4च एलिमेंट आहेत आणि तुम्ही 5व्या इंडेक्सचा एलिमेंट तिथे ॲक्सेस करत आहात. तर तिथे पायथॉनमध्ये काय करेल, डिस्प्ले करेल तुम्हाला इंडेक्स एरर. तर अशा प्रकारे हे एरर पण तुम्हाला शो करतं. त्याच्यानंतर येतात तुमचे ॲप्लिकेशन्स इंडेक्सिंगचे. तर तुम्ही इंडेक्सिंगचा यूज करून काय काय करू शकता, तुमच्या स्टुडंट मार्क्स जे असतात ते तुम्ही ॲक्सेस करू शकता मार्क्स लिस्टमधून. त्यानंतर प्रोडक्ट लिस्टमधून तुम्ही एखाद्या प्रोडक्टची प्राईस तिथे काढू शकता. त्यानंतर जो तुमचा स्टोअर डेटा असतो त्याच्यामधून स्पेसिफिक रेकॉर्ड तुम्ही काय करू शकता, रिट्रीव्ह करू शकता, म्हणजेच फाइंड करू शकता. आणि डिस्प्लेइंग अ पर्टिक्युलर आयटम इन ॲप्लिकेशन. तर ॲप्लिकेशनमधून एखादा पर्टिक्युलर आयटम पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर सगळ्यात पहिलं जे ॲडव्हान्टेज आहे ते डायरेक्ट ॲक्सेस करू शकता तुम्ही एखाद्या एलिमेंटला तुमच्या ॲरेमधल्या. त्यानंतर व्हेरी फास्ट आहे हे जे इंडेक्सिंग आहे, याच्यामुळे खूप सारे प्रोग्रामिंग जे आहे तुमची फास्ट होते. त्यानंतर इझी टू अंडरस्टँड आहे आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी पण इझी आहे. त्यानंतर सपोर्ट करतं बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंडेक्सिंगला पायथॉनमध्ये काय असतं, सपोर्ट करतं. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर इनव्हॅलिड इंडेक्ससाठी तुम्ही काय करता, तिथे पायथॉनमध्ये इंडेक्स एरर ते शो करतं आपल्याला आउटपुटमध्ये. त्यानंतर इंडेक्स पोझिशन्स जे राहतात मे चेंज इफ एलिमेंट्स आर इन्सर्टेड ऑर डिलीट. जर तुम्ही ॲरेमध्ये चालू जर तिथे काही एलिमेंट्स इन्सर्ट केले किंवा डिलीट केले तर त्यांची पोझिशन जी असते, इंडेक्स पोझिशन, ती चेंज होऊ शकते. तर हे पण त्याचं एक डिसॲडव्हान्टेज येतं. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर याच्यावरती सिंटॅक्स वगैरे जे राहतात तुमचे इंडेक्सिंगचे, तर याच्यावरती बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकता. पॉझिटिव्ह इंडेक्सिंग कशी राहते, निगेटिव्ह इंडेक्सिंग कशी राहते, त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला विचारू शकता पायथॉनमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिस करायचं आहे. तर तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा काही डाऊट्स वगैरे असतील तर. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल ग्रुपची, ती लिंक जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजची आणि या सिरीजचे अपडेट भेटत राहील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.